हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा. सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी. पक्षविरोधी काम केल्याने बडगुजर यांच्यावर हकालपट्टीची कारवाई. मनसेकडून येणारी विधानं आम्हाला अपेक्षित नाहीत. युतीबाबत मनसेकडून होणाऱ्या विधानांवर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. मनसे युतीबाबत आम्ही सकारात्मक, महाराष्ट्र हितासाठी सोबत येणाऱ्यांचं स्वागत करू. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. तर उद्या ओवेसी आझमींनाही सोबत घेणार का? संजय शिरसाटांचा ठाकरेंना उलट सवाल. मुंबई पालिका निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा लढणार, तर ठाण्यामध्ये शिवसेना मोठा भाऊ म्हणून सर्वाधिक जागा लढणार. वरिष्ठ सूत्रांची माहिती. मुंबई पालिका निवडणुकीत 150 पेक्षा जास्त जागा लढवल्यास फायदा होणार, तर ठाकरे बंधूंच्या युतीचा कोणताही परिणाम भाजपावर होणार नाही. सर्व्हेचं निरीक्षण असल्याची सूत्रांची माहिती. निधी वाटपाच्या फाईलवर मी एकटा सही करत नाही, मुख्यमंत्री देखील सही करतात. निधी वाटपावर अजित पवारांचं परखड मत. नऊ लाख महिलांनी उचलला नमो शेतकरी लाडकी बहीण योजनेचा बेकायदेशीर लाभ. महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांची माहिती. पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शन रांगेचा मुद्दा पुन्हा एकदा तापला. सामान्य रांगेतील भाविकांना लागतोय 10 ते 12 तासांचा वेळ. व्हीआयपी दर्शनावरून भाविक झाले संतप्त. निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मंत्रालयातून मिळाला. गुन्ह्याची माहिती न दिल्यामुळे तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांच्या बैठकीत परवाना मिळाल्याची सूत्रांची माहिती. धार्मिक विधींसाठी धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावर. काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी इगतपुरीत केली होती विपश्यना. खारघरमधील सेक्टर 35 इथल्या गीतांजली टॉवरला लागली आग. इमारतीच्या 13व्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा राज्यात पावसाची हजेरी. मुंबई, पुणे, रायगड, सांगलीत पावसाची संततधार. उष्णतेपासून नागरिकांना दिलासा.